स्वामी समर्थ सर्वांना माझ्या स्वामी समर्थ किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे भरलेल्या मिरच्या। खूपच छान आणि मस्त असे त्याच्यात आपण खट्टापणा आणि गोडपणा सुद्धा आपण देऊया। तर ते जे आपण मिरच्यांचा जे टेस्ट आहे तो मी कशी रीते त्याच्यात मिळवणार आहे ते तुम्ही बघा आणि माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला कळेल का मी रेसिपीमध्ये ॲक्च्युली डिटेलमध्ये तुम्हाला सगळं कशी रीते मी तुम्हाला सांगते। तुम्ही असा विचार करत असेल का खूप लॉंग समजवता, पण तसं नाही आहे। मी लॉंग याच्यासाठी समजवते का कोणाकोणाला सर्व गोष्ट येत असेल हे मान्य नाही आहे, बरोबर। कोणाला काय येतं कोणाला काय येतं, त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये याच्यासाठी समजवते का तुम्हाला सर्व नीट समजेल। आणि तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही इझिली माझी रेसिपी बघून माझा व्हिडिओ बघून तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही ही भरलेल्या मिरच्यांची रेसिपी तुम्ही बघू शकता। आणि असं नाही का भरलेल्या मिरच्याचीच मी सर्व रेसिपी जे पण रेसिपी बनवेल ते सर्व रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्येच सांगेल। तुम्ही माझा व्हिडिओ मी तुम्हाला सांगते आहे का तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना तो नक्की शेवटपर्यंत बघा, तर तुम्हाला कळेल। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मंडळी आपण बघूया भरलेल्या मिरच्यांची रेसिपी। तुम्ही बघू शकताय मी इथं मिरच्या धुवून घेतल्या आहे आणि मधून असे मस्त कापा पाडला आहे। तुम्ही बघू शकता इथं आपण आज भरलेल्या मिरच्या बनवू। तुम्ही बघू शकताय हे बघा मी मधून कापून घेतलं आहे आणि मधल्या बिया आपण काढून टाकल्या आहे। त्याच्यानंतर आपण थोडं मीठ लावायचं आहे सर्व मिरच्यांना मीठ लावायचं याच्यासाठी का आपण जेव्हा ही मिरच्या भरून खाऊ तेव्हा आपल्याला जी मिरची आहे ते आळणी नाही लागणार हां, त्याच्यासाठी इथं 2 वाटीसारखा चण्याचं पीठ घेतलेलं आहे। चण्याच्या पीठमध्ये आपण पहिले टाकूया लसूण मिरच्यांची पेस्ट बनवून घेतली आहे मी। आपण इथं तिखटचा वापर करायचा नाही आहे। आता मी इथं टाकणार आहे अर्धी चमचीसारखी हळद, मी टाकणार आहे धना जिरा पावडर, थोडी मी हाताने क्रश केली आहे अजवाईन। आता मी इथं टाकणार आहे 1 चम्मच सारखी साखर, मी इथं 1 लिंबू पिळणार आहे। आपण मस्त असं खट्टापणा आणि गोडपणा यायला पाहिजे त्याच्यासाठी मी साखर आणि लिंबूचा वापर केला आहे। तुम्ही बघू शकता आहे मी 1 लिंबूचा वापर केला आहे त्याच्यात आणि 1 चमची ते 1.5 चमची सारखी साखर घेतली आहे। आता मी इथं स्वादप्रमाणे मीठ टाकेल आणि बारीक चॉप केलेले धने, याच्यामध्ये धने भरपूर पाहिजे तर त्याचा स्वाद एकदम छान असा येईल। आता मी इथं थोडं तेल टाकणार आहे, तुम्ही बघताय। आता हे सर्व मिश्रणला आपण पिठामध्ये मस्त असे मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकताय मी सर्व मिश्रण असं मिक्स करून घेतलं आहे। आपण हे असं पीठ मिरच्यांमध्ये भरू नाही शकत, कारण आपण जर हे मिरच्यांमध्ये असं सुक्कं पीठ भिजलं आणि टाकलं मध्ये तर आपण जेव्हा मिरच्यांना फ्राय करू तेव्हा ते सर्व पीठ बाहेर निघून येईल। त्याच्यासाठी आपण थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आणि थोडंसंच पाणीचा आपण वापर करायचा आहे।
तुम्ही बघू शकताय मी एकदम असं घट्ट पीठ मळायचे बघा तुम्ही, हे बघा. आता आपण ह्याला जे आपण मधून मिरच्या कट केला आहे हे बघा त्याच्यात आपण भरूया. तुम्ही बघू शकताय मी कसे मिरच्या भरल्या आहे. हे बघा मी सर्व मिरच्या भरून तयार केला आहे. आता आपण फ्राय करायला ठेवूया मिरच्यांना. चला गरम करायला ठेवला आहे. आता आपण फ्राय करायसाठी तेल टाकूया. तेल गरम झालं आहे. आता आपण एक एक करून अशा मिरच्या फ्राय करायला ठेवायच्या. तुम्ही बघू शकता मस्त असे मी मस्त असे मिरच्या फ्राय करायला ठेवून दिला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण झाकूया. झाकून आपण 5 मिनिटासाठी आपण राहू देऊ. बघू शकता आहे मिरच्या एक साईडला होऊन गेल्या आहे. आता आपण त्याची साईड परतून घ्यायची आहे. बघा मी अशी मस्त साईड पलटवली आहे. एक साईडला माझ्या मिरच्या होऊन गेल्या आहे, मस्त अशा फ्राय होऊन गेल्या आहे. थोडंसं 5 मिनिटासाठी आपण परत झाकूया. भाजलेल्या मिरच्या बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकताय खूपच छान दिसतात आहे. वरतून मी धने टाकून गार्निशिंग केला आहे. चटपटी आणि मस्त अशी भरलेल्या मिरच्यांची रेसिपी तुम्ही माझा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला कमेंट थ्रू सांगेल. चला तर मंडळी आपण खाऊ. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा. असाच मी तुम्हाला अलग अलग रेसिपीचे व्हिडिओ टाकत जाईल. चला मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.